सती, वीर्य आणि ह्या सर्वांचं कार्य सुसंगीतपणे जे होते ते समाधी होत असताना आपण ज्या जीवित रूपामध्ये आपल्या रचना गुणधर्मावरती समाहित होत असते. कोणतंही इक्वेशन, मूलद्रव्य, त्याचे गुणधर्म हे त्या गुणधर्मामध्ये समाहित होतात. तर पृथ्वी धातूच्या गुरुत्वाकर्षण गुणधर्माच्या आपण योग्य पद्धतीने या निसर्गातील रत्नांची शुद्ध चेतना धम्माच्या कम्मठाणाच्या द्वारे आपल्याकडे खेचून घेतली, आकर्षित केलं आणि ही शुद्ध चेतना आपण संपादित करीत करीत ते मोठ्या प्रमाणात आपल्या नामरूपात साठवतो ती आपली सती. तर त्रिपिटकामध्ये आपण भगवंताचे सुत्त विनय अभिधम्म जे ऐकतो आणि त्याच्या सार श्रद्धा, सती, वीर्य, समाधी आणि पन्या ते हे मूलतः जोपर्यंत आपल्यामध्ये उत्पादित होत नाही तोपर्यंत आपण कुशलाची उत्पत्ती करू शकत नाही. भगवंताद्वारे उपदेशित धम्म आपल्या नामरूपात धारण करून तो आपल्या मानवी जीवनामध्ये त्याचं अनुकरण आपल्या इंद्रियाच्या द्वारे करू शकत नाही. आणि हे करण्यासाठी धम्माच्या कम्मठाणाच्या द्वारे आपल्या रूपखंडातील, नामखंडातील जे गुणधर्म आहे, हे गुणधर्म निसर्गातील मूलभूत गुणधर्माचं अगदी सूक्ष्मतेने परीक्षण करून त्याच्या गुणाची जाण करून, ज्ञान प्राप्ती करून ते गुणधर्म कशा पद्धतीनं आपल्यामध्ये स्थापित होतील याचं ज्ञान आपल्याला जे होते ते आपल्या जीवनामध्ये आपण प्रामाणिकपणे जी आजीविका करतो, जी प्राप्ती करतो, त्या प्राप्तीमधील बुद्ध, धम्म, संघ ह्या रत्नांच्या शुद्ध धारण केलेल्या व्यक्तीला, संस्थेला आपण जे दान देतो
त्या दानेतून आपल्याला ह्या गुणधर्माची जाणीव होते. म्हणजेच आपल्याला शीलाचं महत्त्व आणि शील धारण करण्याची शक्ती आणि त्या शक्तीतून जेव्हा आपण शील धारण करतो आणि त्याचे विपाक बघतो, तर ते विपाक आपल्याला सुखदायक वाटतात, आपल्याला लाभदायक लागतात आणि ह्या लाभाच्या मुळे आपण एक आदर्श चारित्र्य निर्माण करतो आणि हे आदर्श चारित्र्य इतर जणांना मोहित करते, उत्साहित करते, प्रेरित करते आणि तेही शिलाचं पालन करायला उद्युक्त होतात. तर या पद्धतीनं आपण पातिमोक्ष संवरशील जे वीरमणीशील आहे, हे वीरमणीशील अधिक चांगल्या प्रकारे करतो आणि धम्माच्या कम्मठणावरून आपण पतिविरती हे शील अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनात ह्या पंचखंदाद्वारे आपल्या इंद्रियाद्वारे त्याचं पालन करतो आणि ह्या इंद्रियावरती पूर्णपणे नियंत्रण प्राप्त करतो. अगदी त्यांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी म्हणजे गुप्तद्वारापर्यंत जाऊन फक्त आणि फक्त शुद्ध स्वरूपाचंच कर्म जे कुशलाची उत्पत्ती करते, तेच कर्म करायला आपण भाग पाडतो आणि अकुशल कर्माच्या उत्पत्तीच्या समुदायाच्या पच्चयाला पूर्णपणे निरुद्ध करतो, त्याचा नाश करतो. तर हे जे आपण करतो, तर हे आपल्यातल्या रूपखंडातील जे धातू आहेत, मूलभूत स्वरूपाचे जे धातू आहेत, पृथ्वी धातू, आपो धातू, तेजो धातू, वायू धातू. तर पृथ्वी धातूतील गुरुत्वाकर्षण गुणधर्माचा आपण योग्य वेळी, योग्य दिशेने आणि योग्य प्राप्तीमध्ये जेव्हा वापर करतो, तेव्हा आपल्यामध्ये ती रत्नांची शुद्ध चेतना जी श्रद्धाद्वारे तर त्रिपिटकातील जो सार आहे श्रद्धेचा, तर ही श्रद्धा आपण पृथ्वी धातूच्या गुरुत्वाकर्षण गुणधर्माचा धम्माच्या कम्मठणाच्या द्वारे आणि आपण जे शुद्ध स्वरूपात दान दिला, त्या दानाच्या बलाच्या द्वारे प्राप्त करीत असतो. ही पतिवेदन धम्माच्या कम्मठणावरून आपल्या जीवित रूपावरचं हे पतिवेदन की हे गुणधर्म निसर्गातील गुणधर्म मूल स्वरूपातील त्याचे गुणधर्म कोणताही फेरफार न करता अगदी शुद्ध स्वरूपामधले हे गुणधर्म चा वापर आपल्या ज्ञानाच्या प्रती धम्माच्या कम्मठणाच्या द्वारे आपल्याला प्राप्त
प्राप्त करता येतो. आणि हे गुणधर्म आपल्याला याची प्राप्ती होते. धम्माच्या कम्मठानाच्या द्वारे तेव्हा आपल्यामध्ये प्रज्ञा ही नैसर्गिक रीतीने उत्पन्न होते. त्याला असा प्रयत्न करावा लागत नाही, की प्रज्ञा वान आहे. तर ह्या गुणधर्माचा ज्या पद्धतीनं भगवंतांनी सांगितलेल्या पद्धतीने अगदी नैसर्गिक पद्धतीने दानशील समाधी प्रज्ञा या माध्यमातून आपल्याला या जीवित रूपावरच्या धम्माच्या कम्मठानाच्या द्वारे जी सती आपण जागृत करतो, स्थिर करतो, स्थापित करतो, प्रतिस्थापित करतो, स्थित करतो, संतिथित करतो, विसाहट करतो, अविक्षेप करतो. प्रतिष्ठापित करीत, परिमुख सती उपेक्षा करीत, सब काय पटी संवेदी करीत, पसंभय काय संखारा. आणि अगदी नैसर्गिक स्वरूपामध्ये आपण आलोक उत्पादी, विद्या उत्पादी, विद्यामधील पहिली विपश्यना विद्या आपल्याला प्राप्त होते, की आपल्यातील जे गुणधर्म आहे, हे गुणधर्म आपले इंद्रिय आणि त्यांचे ऑब्जेक्ट म्हणजे प्रसाद रूप आणि गोचर रूप हे जेव्हा समाहित होतात, तो आणि तो जाणणं, पस्स म्हणजे जाणणं आणि ना म्हणजे भावना आणि ही भावना म्हणजे पटवी धातूचे गुरुत्वाकर्षण गुणधर्म आपण जाणणे आणि हे जाणून ती रत्नांची त्याच क्षणी, त्याच वेळी, योग्य वेळी म्हणजे धम्माच्या कम्मठाणावरून आपण जेव्हा जाणतो आणि ती रत्नांची शुद्ध चेतना आपल्यामध्ये नामरूपात घेतो, तर हे घेताना श्रद्धा तर परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन या नैसर्गिक मूलभूत गुणधर्माचं शुद्ध तऱ्हेने आपण योग्य वेळी, योग्य दिशेने, योग्य प्रमाणामध्ये ते समायोजन करतो, तीच सम्मा समाधी, तीच प्रज्ञा. आणि ही श्रद्धा संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत इकडे सती आणि इकडे मूलभूत घटकाच्या दृष्टीनं आजच्या प्रगत आधुनिक स्वरूपाच्या विज्ञानाचं अगदी बायोकेमिस्ट्रीच्या सूक्ष्म भागापर्यंत
आपण जे विवेचन करतो, तर आपोआप धातू जे प्रसारण होते, पाण्याचा गुणधर्म प्रवाहित होणं. तर पाणी उंच भागाकडून सखल भागाकडे प्रवाहित होते. तर ही शुद्ध स्वरूपाची चेतना आपण मेंदूपर्यंत नेतो, म्हणजे डोक्यापर्यंत नेतो आणि तिथून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंतचा हा प्रवाह आणि त्यासाठी जो माध्यम आहे तेजो आणि वायूद्वारे आपल्याला ते अनुभवता येतो. तर श्रद्धा, सती, वीर्य आणि ह्या सर्व कार्य अगदी सुव्यवस्थितपणे जे होते ते समाधी आणि ह्या सगळ्यांवरती जे सेंट्रीभूत होते, नियंत्रित होते, ती प्रज्ञा. ते 5 इंद्रिय आपण अधिक मजबूत केले. निरंतरतेने आपली ही विद्या, विपश्यना विद्या आपल्या नामरूपाच्या धम्माच्या ह्या कम्मठणावरती मोठ्या कालावधीपर्यंत स्थापित केली. तर सती संपजानो आपल्याला त्या रूपखंडातील लख्खन रूप, लख्खनामध्येच त्याचा अर्थ आपल्याला ज्ञात होतो. तर रूपखंडाचे कार्य, अरूपखंड नामखंडाचं कार्य आणि ह्या कार्याच्या या कार्याचं आपण भावनेच्या द्वारे, भावना म्हणजे श्रद्धा, सती, विरिय, समाधी, प्रज्ञा या जीवित रूपाच्या धम्माच्या कम्मठणाद्वारे आपण भावित करतो. त्याची बहुला कथा करतो आणि ही बहुला कथा या अनित्य रूपाच्या द्वारे आपल्याला जाणता येते. प्रत्यक्षपणे आपण ते जाणतो, म्हणजे त्याचा स्वभाव जाणतो. जसं रूपखंडाचा स्वभाव जो पृथ्वी धातूपासून आपण जाणतो आणि जाणून जीवित रूपाच्या धम्माच्या कम्मठणाद्वारे ती रत्नांची शुद्ध चेतना आपल्या नामरूपात आपण प्रसारित करतो. तर श्रद्धा, सती हे नैसर्गिक पद्धतीने एक एक इंद्रिय
आपण रोपण करतो, त्याची वाढ करतो, त्याचा विकास करतो, कल्टिव्हेट करतो, भावित करतो. ही भावना ना म्हणजे भावित करणं. तर श्रद्धा, सती, वीर्य, समाधी, प्रज्ञा हे टप्प्या-टप्प्यानं अगदी नैसर्गिक पद्धतीनं आपण रोपण करतो, प्रसारित करतो, बौलिकता करतो, त्याचे इंद्रिय करतो आणि अनित्य रूप जसं-जसं आपण मोठ्या प्रमाणात अखंडितपणे भावित करतो, तसे हे बलामध्ये परिवर्तित होतात. आणि हे बलावरती परिवर्तित होत असताना आपल्याला साहजिकच सप्तबोधांगामध्ये त्याचं परिवर्तन होते. तर ही विपश्यना विद्या क्षण प्रतिक्षण आपण भावित करतो आणि ह्या भावित करण्याचा जो बेस आहे, जो आश्रय आहे, जो आधार आहे, हा आधार आपण निसर्गातील मूलभूत धातू आहेत, मूलभूत एलिमेंट्स आहेत. या एलिमेंटचा गुणधर्माचा ह्या श्रद्धा, सती, वीर्य, समाधी, प्रज्ञा मध्ये कसं परिवर्तित करता येईल याचं ज्ञान, त्याची प्रक्रिया आणि त्याचं कौशल्य आपण संपादित करतो. तीच आपली भावना आहे आणि ही भावनाचा जो एकमेव मार्ग आहे, एकायनो मग्य. तर हा एकायनो मग्ग आपण ह्या जीवित रूपावरच्या धम्माच्या कम्मठनाच्या द्वारे आपण प्रस्थापित करतो, की जी सम्मा संकल्प आपला आहे. ती रत्नांच्या शरण म्हणजे अकुशल 3 मूळ हेतूचा नायनाट करणं आणि हा नायनाट करून निब्बाणाची प्राप्ती आणि ह्या प्राप्तीसाठी अलोभ, अदोष, अमोह ही आपली दिठ्ठी, सम्मा दिठ्ठी आणि धम्माच्या कम्मठाणावरून जेव्हा आपण पतिविरती होतो, त्यावेळेस आपण पूर्णपणे हा मध्यमा पटिपदा, सम्मा कम्मंत, सम्मा आजीवा, सम्मा वाचा, सम्मा समाधी आपल्यामध्ये आहे आणि निरंतरतेने आपण धम्माच्या कम्मठाणावरून जे ठित, संततीत, अविसाहट, अविक्षेप ही सम्मा समाधी आणि नैसर्गिक पद्धतीनं आपली प्रज्ञा या गुणधर्माचा योग्य पद्धतीनं योग्य वेळी जो वापर करून हे संपूर्ण श्रद्धा, सती, वीर्य, समाधी आणि प्रज्ञा अगदी नैसर्गिक पद्धतीनं आपण स्थापित करतो. ते बलामध्ये परिवर्तित करतो आणि विपश्यना विद्या
आपल्यामध्ये भावित करतो, बहुलकता करतो. तर ही भावना सातत्यानं आपल्याला एक-एक पाऊल, एक-एक चरण, एक-एक स्टेप निब्बाणाचं प्राप्ती करून देते. या मज्जिमा पटीपदा सम्मा वायामो हे एक-एक, एक-एक आपण प्राप्त करतो ते आपल्या सम्मा व्यायामाद्वारेच आपण प्राप्त करतो. तर अशा पद्धतीनं आपण हा मज्जिमा पटीपदा खऱ्या अर्थाने आपल्या पंचखंदामध्ये धारण करतो. त्याला स्थिर करतो, स्थापित करतो आणि कौशल्याने ह्या इंद्रियाच्या ज्या बाह्य स्वरूपात जे व्हिजिबल आहेत, त्या इंद्रियाच्या द्वारे आणि इंद्रियाचं कार्य, त्याचा स्वभाव, त्याची उत्पत्ती आपण जाणतो आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन ह्या इंद्रियावरती नियंत्रण प्राप्त करून जे उत्पन्न करता अकुशल, त्या अकुशलाच्या उत्पत्तीचं आपण छेदन-भेदन करतो. ती आपली विपश्यना, ती आपली प्रज्ञा आणि याद्वारे आपण जे अकुशल उत्पन्न करतात, लोभ, दोष, मोह त्या संपूर्ण कायेमध्ये डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंतच्या संपूर्ण कायेमध्ये, कायेच्या अंशतः भागामध्ये, अवयवांमध्ये, सूक्ष्म, अतिसूक्ष्म भागामध्ये ज्या काही आपल्याला सुखद अनुभव प्राप्त होतो, प्रिय वाटतो, मनाप वाटतो, इष्ट वाटतो, कांत वाटतो, तर ह्या प्रिय वाटणाऱ्या अनुभवाच्या मुळाशी आपण जातो, त्याचा स्वभाव जाणतो आणि ह्या स्वभावाला जाणतो, तेव्हा आपलं ही विपश्यना विद्या अधिक बहुलाकता होऊन आपण जाणतो की ह्या सुखद प्रिय वाटणारा जो अनुभव आहे, हा अनुभव आसक्ती निर्माण करतो, लोभ निर्माण करतो, लालसा निर्माण करतो आणि जेव्हा आपल्यामध्ये आसक्ती निर्माण होते,
त्याला सर्वात मोठा घटक की त्यावेळेस आपली मिथ्या दिठ्ठी असते. सम्मादिट्ठी नसते आणि या मिथ्या दिठ्ठी अधिपती होते, प्रमुख होते आणि ती प्रमुख असल्यामुळे आपल्यामध्ये आसक्ती निर्माण होते, लालसा निर्माण होते आणि लोभ हे अकुशल उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये होते आणि याची लालसा नेहमी आपल्या जीवनामध्ये राहावी यासाठी हे पंच इंद्रिय कार्य करतात. तर याचं ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि हे दुःख आहे. ह्या दुःखाची जाणीव आपल्याला होते. तर खऱ्या अर्थाने दुःख हे अरिय सत्य धम्माच्या कम्मठाणावरून विद्या ह्या विपसने द्वारे आपण बघतो, जाणतो आणि जिथं जे उत्पन्न होते त्या उत्पन्नाच्या मुळापर्यंत, त्या पच्च्यापर्यंत आपण जाऊन त्याचं छेदन, भेदन करतो. म्हणजे चक्कू, चक्कूला एक प्रिय रूप दिसलं, तर ते रूप आपण बघतो. बघता बघता आपण स्वतःची लज्जा सोडतो. जनाची लज्जा सोडतो. आपलं कार्याची विसर पडते आणि आपण ते रूप बघतो. तर उद्धट आणि मूढता होतो म्हणजे मोह. तर मोह, अहिरी, अनतप्प, उद्धच्च, लोभ, मिथ्या दृष्टी आणि अहंकार. तर याद्वारे या चेतसिकेच्या द्वारे आपण लोभाचे जे 8 चित्त आहे, जे कामावचर भूमीचे सर्वात अकुशलाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात करतात. त्या चित्तामध्ये आपण रममाण होतो. तर हे अकुशल चित्ताच्या या संपूर्ण प्रक्रियेला की हे आलोकाद्वारे आपण बघतो. तर आलोक उत्पादी, विद्या उत्पादी. तर ह्या आलोकाद्वारे आपली विपश्यना विद्या उत्पन्न होते आणि चक्षू प्रसाद आहे, रूप गोचर आहे आणि याचा संयोग होतो तो विज्ञान. याला आपण जाणतो आणि धम्माच्या कम्मठनाच्या द्वारे हे दुःख आहे, हे भावित करतो, ही भावना
आणि कोणतीही प्रतिसाद आपण करत नाही, म्हणजे त्याचं छेदन-भेदन करतो आणि आपल्या अकुशल मूळ हेतूला आपण कापून टाकतो, त्याचं नायनाट करतो, त्याची निर्जरा करतो आणि निब्बाणाचा साक्षात्कार करतो. हीच आपली विपश्यना सातत्यानं आपण करतो. जर चक्षु इंद्रियाला अप्रिय रूप दिसलं, तर आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो, संताप निर्माण होतो. पतिघ ते व्यापादाचे, पटिकाचे 2 चित्तामध्ये आपण प्रवेश करतो. हे आपण जाणतो. तर पटिक चित्त दुःख आहे हे जाणतो. ते जसं समुदय होतो हे जाणतो. त्याचा निरोध धम्माच्या कम्मठाणावरून आपण अनिच्छ रूपाद्वारे करतो. कोणतीही प्रतिक्रिया न करता, तर आपण त्याचं छेदन-भेदन करतो आणि जो मूळ हेतू दोष आहे अकुशलाचा, त्या अकुशलाच्या मूळ हेतूचा नायनाट करतो. आणि हे जे उत्पत्ती होते, जो मोह लोभामध्ये आणि दोषामध्ये मोह असतो, तर त्या मोहाचं सुद्धा आपण उच्चाटन करतो, त्याला निरुच्च करतो. तर हे आपण जेव्हा ह्या श्रद्धा, सती, वीर्य, समाधी, प्रज्ञा लोभाचं उच्चाटन करतो, तेव्हा अलोभ आपल्यात उत्पन्न होतो. दोषाचं आपण उच्चाटन करतो, तेव्हा अदोष उत्पन्न होतो. मोहाचं उच्चाटन करतो, तसा अमोह उत्पन्न होतो. तर हे निरंतरतेने मोठ्या कालावधीपर्यंत आपण करतो. तसं आपलं आत्तापि सातत्यानं आपला स्वभाव अकुशलाचं छेदन-भेदन करण्याचा होतो. तेच सती संप जाणो. म्हणून भगवंतांनी महासतिपठाण सुत्तामध्ये म्हटलं, आतापि संप जाणो सतीमा. ते धम्माचं कम्मठाण आपल्याला आतापि संप जाणो सतीमा, म्हणजे अकुशलाचा प्रत्येक क्षणी छेदन-भेदन करते. तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये चालता, बोलता, फिरता, उठता, बसता, खाता, पिता, झोपता, उच्चार पच्छाव करता, पात्र संगाती धारण करताना, जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आतापि संप जाणो सती मा. आतापि संप जाणो सती मा.
अपमादेन सम्पादेथ अपमादेन सम्पादेथ अपमादेन सम्पादेथ भवतु सब्बमङ्गलं भवतु सब्बमङ्गलं भवतु सब्बमङ्गलम् साधु 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 साधु. धन्यवाद मनोहर सर. आजच्या मेडिटेशन मध्ये मनोहर सर परत खूप डीप मध्ये गेले आहेत आणि त्यांनी एक आता आपण सध्या विथी प्रोसेस सुरू आहे त्या विथी प्रोसेस प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपण बघतो ऐकतो टेस्ट टेस्ट घेतो स्मेल घेतो हे सगळे जे आपले क्रिया असतात दररोजच्या रुटीन मधल्या त्याचा परिणाम आपल्या माइंडवर होत असते. आपण कोणतं बघितलं किंवा ऐकलं तर ते आपल्याला चांगलं वाटते किंवा वाईट वाटतं. आपल्याला आवडतं असलं तर ते आनंदित होतो, चांगलं वाटते, तेच तेच पाहावंसं वाटतं, ऐकावंसं वाटते.
आणि आपल्याला जे आवडत नाही तेव्हा आपण आपल्यामध्ये द्वेष निर्माण होतो. म्हणजे दोन लोकचित्त आहेत, दोष चित्त आहेत ते निर्माण होतात. आता सध्या जी आपली भीती प्रोसेस आहे त्याला पण आपण अभ्यास करतोच आहोत. त्याचा सुद्धा यामध्ये फायदा होतो आपल्याला समजण्याकरता. आणि हे निर्णय समजलं तर आपल्याला असं समजायला लागेल की आपण तटस्थ राहणे, न्यूट्रल भूमिका घेणे, इक्वेनिमिटीमध्ये राहणे. आनंद झाला तो काही क्षणाकरता असतो असं समजून आपण त्याला आनंद जास्त व्यक्त करायचा नाही किंवा काही न आवडता आलं तर द्वेष निर्माण करायचे नाही, तटस्थ राहणे. आजच्या ह्याच्यामध्ये मला समजलं. मनोहर सर, पुढच्या ह्याच्यामध्ये ते जे पुढे जेव्हा काही तुमचा क्लास राहील त्यामध्ये आपल्या शीलाच्या बद्दल जे आपण बोलले आहेत ना, वारिता आणि चारिता, त्याचा पण आहे का उल्लेख? हा सर, आपण करूया आपण त्याचं पण चारित्र्य आणि वारित्र्यशील. हा, तर ते पण एक्सप्लेनेशन करू. हा. तर ते पण खूप आपल्याला क्लिअर कट मिळेल. आपण जसं पंचशिलाचं पालन करतो आहे तर ते पंचशील मध्ये आपण वारितशील करत असतो. त्या पुढे जाऊन आपण चारित्रशील करावं लागेल. तर ते मग मनोहर सर सांगतीलच. त्यामुळे आता काही सांगायची काही गरज नाही आहे. तर खूप चांगलं झालं सर. अजून आपण आतमध्ये जातो. खूप क्लिअर समजायला लागतो. आपण काय करायला पाहिजे या पद्धतीने आपण त्याच्यावर विचार करू. करायलाही पाहिजे. कारण की आपण अभिधम्माचे स्टुडंट्स आहोत. अजून कोणाला काही यावर बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं. दादा, काही बोलायचं आहे? नाही दादा. दादा, तुमच्याकडून बरेच लोकांची अपेक्षा असते. काहीतरी बोलावं, काहीतरी तुमच्याकडून मार्गदर्शन व्हायला पाहिजे. आणि तसेच वैशाली मॅडम कडून पण काहीतरी सांगतील, ते उपदेश करतील असं सगळ्यांचं मत आहे. सुनीता मैडम, कुछ बोलना है? नहीं सर, धन्यवाद। तो अभी आगे बढ़ेंगे नेक्स्ट लेक्चर के लिए. जी सर। तर मनोहर सर, तुम्ही पुढे जाऊ शकता. थँक्यू सर. बाबा जरा बोलले तर बरं वाटते. खरंच उत्साह निर्माण होतो. खरं आहेत ना, तेच तर. पण त्यांना काही ना काहीतरी एक दोन शब्द बोलायला हरकत नाही ना. आपला कानावर असा गोडसा आवाज जातो, समजण्याला आपल्याला मदत मिळते. आपला अभिधम्माचा क्लास म्हटलं ना, की बाबांचं बोलणं एकदम आपल्याला उत्साहदायक वाटते. आणि ते फार म्हणजे सर्वांचं कल्याण होईल, मंगल होईल असंच त्यांचं बोलणं असते. आणि फार चांगल्या सोप्या पद्धतीत ते अभिधम्म आपल्याला समजावून सांगतात. असं नेहमी वाटते, की बाबा असले ना, की बाबांनी बोलायला पाहिजे. त्यांच्या नावातच अभि आहे ना. हां, येस, येस. तर बाबा बोलतायत का, की आपण पुढे जाऊया? बाबा? नाही बाबा, पुढे जाऊया आपण. त्याला हरकत नाही. कारण मी बघतोय तुम्ही खरंच व्यवस्थित शांत समजावून सांगता वगैरे वगैरे. ते सांगितल्यानंतर म्हणजे एकदम भारावल्यासारखं होते ना. कारण ते प्रत्येक शब्द आपला आपण अनुभव करायचा प्रयत्न करतो. एकदम भारावल्यासारखं होते. त्यात काय बोलावं वाटत नाही. खरं बघायचं.
आणि मग त्यानंतर दादा पण छान सांगतात. मग वैशालीचं आई तर आहेच ऐकली. ते काय ते वैशाली मॅडम म्हणतात ना, ते खरंच आहे. यांचं सुरू आपला लेक्चर होतंय, त्याच्यानंतर आपण काय बोलावं हे कळत नाही. काय सांगावं त्याच्यावर आपल्याकडे काहीच नसतं. काहीतरी बोलावं म्हणजे बोलावं असंच आहे माझ्या त्याच्यात. अनुभवाचं काही नाही आहे. कारण की अनुभव पलीकडे आपल्याला गेलेला आहे तो. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही पुढे सुरू करा सर. थँक यू सर्वांचं. आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आहोत. पण आपण खरंच श्रद्धा आपल्यात फार मोठ्या प्रमाणात आपण निर्माण करून आपण पाली आणि त्यातल्या त्यात अभिधम्म हा चांगल्या प्रकारे समजून घेतो आहोत. आणि हा समजून घेत असताना खरा अभिधम्म आपल्या साधनेमध्ये कसा आपल्याला आणता येईल, तो जाणून आपल्या साधनेच्या द्वारे तो आपल्या संपूर्ण चित्तखंडामध्ये, या चित्ताच्या उत्पत्तीमध्ये वेदना, संज्ञा, संखार आणि रूपखंडाच्या प्रत्येक धातूचे गुणधर्म हे सगळं जाणून ह्याच जीवनामध्ये निब्बाणाचा साक्षात्कार करावा असा एक आपला सम्मा संकल्प आहे. तर ह्या सम्मा संकल्पाच्या अनुषंगाने आपण फार महत्त्वपूर्ण नाम रूप परिषद ज्ञान ह्या विषयामध्ये की अगदी सूक्ष्मपणे याचा सार समजून घेतो आहोत. आणि जी काही आपलं मानवी जीवन आहे, ह्या जीवनामध्ये आपण भोगाला लांब करून की ह्या क्षेत्रामध्ये पालीमध्ये किंवा साधनेमध्ये कोणी जात नाही. तर ह्या खडतर भागामध्ये आपण नुसता प्रवेश केला नाही, तर अगदी धीर गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे आपण यामध्ये उतरतो आहोत आणि सगळ्या समस्याला तोंड देत आपण निर्धाराने हा खडतर मार्ग आपल्या जीवनाचा एक अंग बनवलेला आहे. आणि हा अंग बनवताना जी विशुद्धी खऱ्या अर्थानं आपण विशुद्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपला हा सम्मा संकल्प सिद्ध करता येणार नाही, भावित करता येणार नाही. हा ठाम निर्धार आपण घेतलेला आहोत आणि त्याचद्वारे ह्या 7 विशुद्ध्या मध्ये पूर्ण नामरूप आणि ह्या नामरूपाचं जे सूक्ष्म पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचं तुकडे परिषद आणि हे करत असताना ते जे ज्ञान आहे, तर हे ज्ञान ह्या 7 विशुद्धीद्वारे आपल्याला प्राप्त होते. ही 7 विशुद्धी आपण समजून घेतली आणि धम्माच्या कम्मठाणावरून त्याचं प्रतिवेदन केलं, तर निब्बाण आपल्याला प्राप्त होणारच, यात शंकाच नाही.
तर दोन विशुद्धी ह्या मूलभूत स्वरूपाच्या आहे, की जसं आपण अभिधम्मामध्ये बघतो, की रूप, खंड, की जे 4 स्वरूपाचे फंडामेंटल एलिमेंट्स आहे, म्हणजे मूळ स्वरूपात 4 नैसर्गिक धातू आहेत. पृथ्वी, आपो, तेजो, वायू आणि याद्वारे आपल्याला 24 रूपखंडाची उत्पत्ती होते. तर ह्या ज्या 4 मूलभूत स्वरूपाच्या उत्पत्तीमधून आपलं रूपखंड ही काया उत्पन्न होते. तर 4 मूलभूत तसंच ह्या 7 विशुद्धीमध्ये 2 विशुद्धी म्हणजे शील विशुद्धी आणि चित्त विशुद्धी ह्या मूलभूत विशुद्धी आहे आणि कायेच्या संदर्भातल्या या 5 विशुद्धी आहे. त्या 5 विशुद्धीमधील आपण दिठ्ठी विशुद्धी ही समजून घेतली. म्हणजे चित्तविशुद्धी आपण समजलेली आहे. चित्त आणि शील विशुद्धी समजलेली आहे. यानंतर आपण दिठ्ठी विशुद्धीमध्ये हे जे परिच्छेद आपण केलं, की अरूपखंड म्हणजे वेदना, संज्ञा, संखार आणि चित्त आणि रूपखंड तर ह्या दोन्हींचं कार्य, त्याचे गुणधर्म, त्याची रचना आपण जेव्हा आपल्याला समजते धम्माच्या कम्मठानाच्या द्वारे आपण ते भावित करतो. त्याचा अनुभव प्रत्यक्ष आपण घेतो. तर हा प्रत्यक्ष अनुभव घेताना आपल्याला श्रद्धा, सती, विरिय, समाधी आणि पन्या जी विपश्यना आहे, आलोक उत्पादी, विद्या उत्पादी, तर अरूप खंडाचं गुणधर्म, त्याची रचना, त्याचं कार्य आणि रूपखंडाचं गुणधर्म, त्याची रचना, त्याची कार्य आणि क्षण प्रतिक्षण हे ज्या पच्चयाच्या द्वारे समाहित होतात, तर हे आपल्याला एकत्रपणे दिसतात. ते अनुभवता येत नाही. म्हणून अकुशलाची उत्पत्ती होते आणि अकुशलामध्येच आपण रममाण होतो. तर हे परिशुद्ध ज्ञान खऱ्या अर्थाने आपल्याला दिठ्ठी विशुद्धीपासून सुरू होते. कारण मूलभूत विशुद्धीमध्ये आपण फक्त नाम आणि रूपाचं एकत्रितपणे त्याला मध्यमा पटीपदावरती आणण्याचं कार्य शील विशुद्धीद्वारे होत असते. आणि आपल्या रूपखंडाच्या साहाय्याने आपण चित्ताची शुद्धता करीत असतो. म्हणजे ह्या जीवित रूपावर आपलं नामखंड आपण स्थिर करतो, ठीक करतो, संतठीत करतो, अविक्षेप करतो आणि चित्ताची आपण शुद्धता करीत असतो. तर ह्या 2 शुद्धता आपण ह्या दोन्ही खंडाला च्या साहाय्याने करीत असतो. पण दिठ्ठी विशुद्धीमध्ये मात्र आपण खऱ्या अर्थाने ह्या परिच्छेदाला
सुरुवात करतो, की रूपखंड, त्याचे गुणधर्म, त्याची रचना, त्याची कार्य आणि अरूप खंडाचं गुणधर्म, त्याची रचना, त्याची कार्य आणि हे कार्य कसं एकमेकांशी निगडीत आहे, किती सूक्ष्म सेकंदामध्ये हे एकत्रित होत असते. तर ही क्षमता अजूनपर्यंत आपलं जे प्रगत असं विज्ञान आहे, की रेडिओ टेक्नॉलॉजी हे आजचं प्रगत आधुनिक जगाचं प्रगत शास्त्र आहे. या शास्त्राला सुद्धा ह्या 2 चित्तखंडाचं म्हणजे नामखंडाचं, रूपखंडाचं परिच्छेद करणं जमलेलं नाही. ते भगवंताच्या ह्या धम्माचं द्वारे आपण कोणत्याही लॅबोरेटरीचा, कोणत्याही साधनाचा वापर न करता ह्या दोन्ही खंडाला त्याचं वेगवेगळं करून त्याची रचना बघतो, त्याचं गुणधर्म बघतो, त्याचं कार्य बघतो आणि त्याचं ज्ञान धम्माच्या कम्मठाणावरून आपण प्राप्त करतो. ती आपली दिठ्ठी विशुद्धी. आणि ही दिठ्ठी विशुद्धीच्या नंतर आपण बघतो, त्याच्या मुळापर्यंत जातो, तेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होते, की रूपखंडाच्या ह्या गुणधर्माचं म्हणजे पृथ्वी धातूच्या आश्रयाने आपो धातू, तेजो धातू, वायू धातू आणि हे गुणधर्मावरती ज्या आपल्या वेदना होत आहे, जो अनुभव होतो आहे, हा अनुभव की ह्या गुणधर्माच्या द्वारे जी संज्ञा होते आहे, जे परफेक्शन आपल्यामध्ये होते आहे, हे परफेक्शन हे चेतसिक ला कसं कनेक्टिव्हिटी करते अल्पावधीमध्ये, की जे काही आपण सध्याचं वर्तमानाचं हे नामरूपामध्ये जे काही आतापर्यंतचा जो आपला जीवनातला प्रवास आहे, आयुष्याचा प्रवास आहे, तो ज्या ज्या घटनामध्ये, प्रसंगामध्ये आहे, त्या प्रसंगाच्या अनुरूप ही संज्ञा पुढे सर्क्युलेट होते आणि ही सर्क्युलेट होत असताना ती चेतसिक उत्पन्न करते. आणि ही चेतसिक जेव्हा उत्पन्न होते, तर प्रिय असेल तर ह्या रूपखंडातील गुणधर्म त्याच्याशी समाहित होतात आणि आपलं हे चित्त लोभाचं सुखद असेल तर आपलं लोभाचं सोमनस्स सहगत दिठ्ठीगत संपयुक्त असंखारिकमेक. तर जेव्हा जेव्हा ह्या चित्ताच्या मध्ये सुखद अनुभूती होते आहे, तर लोभाचं चित्त आपण उत्पादित करतो
तर हे अरूप खंद नाम खंदासी, रूप खंदाला कसं वळवते, क्षणार्धात कसं त्याचं समाहित होते. तर ही उत्पत्ती आपण चांगल्या प्रमाणे जाणतो आणि हे जाणत असताना निरंतरतेने अकुशलाचं जाणतो. म्हणजे लोभचे 8 चित्त जाणतो. जर अप्रिय असेल तर पथिकाचे 2 चित्त जाणतो. आणि कधी अतिजलद पद्धतीमध्ये आपण करतो, तेव्हा विचिकित्सा आणि मोह हे जाणतो. म्हणजे अधिक सूक्ष्मतेने आपण मनोमय जी दुसरी विद्या आहे, ती विद्या जेव्हा आपण प्राप्त करतो, तेव्हा विचिकित्सा आणि मोह परिपूर्ण हे दोन्ही चित्त जाणतो. त्याची उत्पत्ती जाणतो. रूपखंद, नामखंद कसं समाहित होतो हे जाणतो. त्याचा उगम जाणतो आणि शुद्ध चित्त जे कामावचराचे महाकुशल चित्त आहे. हे महाकुशल चित्त 8 त्याचे विपाक चित्त 8, क्रिया चित्त 8 आणि हे रूपखंद ज्या 18 चित्तावरती आहे, ते अहेतुक विपाक चित्त 7, अकुशल विपाक चित्त 8, कुशल विपाक चित्त 3, क्रिया चित्त. त्या कामावचराचे पूर्ण चित्ताची उत्पत्ती आणि धम्माच्या कम्मठाणावरून जेव्हा आपण वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, तर रूपावचराचे कुशल विपाक आणि क्रिया, आणि जेव्हा आपण तंत्र मध्यता भंग करीत अरूपाचे 4 कुशल, 4 विपाक, 4 क्रिया अशा ह्या लोकीय 68 चित्ताची उत्पत्ती आपण दिठ्ठीमध्ये बघितली. तर ह्या उगमापर्यंत अरूप खंदाचं उगम, त्याचा रचना, त्याचं कार्य आपण अधिक सूक्ष्मतेने बघतो. त्याची ही उत्पत्ती की ह्या इंद्रियाच्या द्वारे, प्रसादाच्या द्वारे गोचर कसं असते आणि प्रसाद आणि गोचर समाहित झाल्यावरती जे विज्ञान उत्पन्न होते, ते हे विज्ञान तर प्रसाद रूपखंदाचं गोचर अरूप आहे, आपल्या बाहेरचं आहे. जेव्हाही प्रसाद त्याच्या गोचराला करतो, तो बाहेरून आणतो. तर आपण जे रूप बघतो ते बाहेरचं असते, परंतु गोचराच्या द्वारे जे आतमध्ये येते, तेव्हा नामखंद म्हणजे हा अरूप खंद, ही जी वेगवेगळता आहे, ही आपण प्रत्यक्षपणे धम्माच्या कम्मठाणावरून बघतो.
तर चक्षु हे प्रसाद रूप रूपखंडाचं आहे आणि जे काही डोळ्याला दिसते, बाहेरचं दिसते, परंतु ते आतमध्ये येते म्हणजे त्या गुलाबाच्या फुलाला काही आपण आपल्या नामरूपात घेत नाही. ते गुलाबाचं फूल तिथंच असते. परंतु गोचरच्या रूपानं म्हणजेच आपलं जे अरूप आहे, नामखंड जे दिसत नाही, परंतु त्याचं कार्य क्षण प्रतिक्षण चालू आहे, की जे वेदना, संज्ञा, संखार आणि चित्त की गुलाबाचं फूल दिसते, त्याची माहिती आपल्याला रूपखंडावरती होते. म्हणजे आपलं रूपखंड आणि गोचर याद्वारे आपलं चित्त हे अरूपखंड कसं कार्यान्वित होते. तर ह्या दोघांचं परिषद आपण चांगल्या प्रकारे करतो, तो जाणतो. रूपखंड याची स्थिती जाणतो, त्याची रचना जाणतो, त्याचं कार्य जाणतो आणि ते अरूपखंडाशी कसं समायित होते आणि चित्त कसं होते, आपण कसं अकुशल करतो आहे, कसे हे अकुशल चित्ताची उत्पत्ती होते आहे. तर हे सगळं आपण जेव्हा जाणतो आणि हे जाणत असताना अगदी मुळाशी जाऊन आपण लौकिक चित्ताच्या बाहेर जाऊन जेव्हा लोकोत्तर चित्तामध्ये हे सगळं जाणतो, तेव्हा आपण हे बघतो की वर्तमान स्थितीमध्ये याची ह्या पद्धतीनं आपली उत्पत्ती होते आहे. तर अतीत काळामध्ये मी कसा होतो, मी कसा उत्पादित झालो, खरंच उत्पादित झालो का? मी कशा पद्धतीनं होतो? तर अशा 5 प्रकाराने ज्या आपल्या अतीताच्या शंका असतात, त्यात भविष्याच्या शंका आणि वर्तमानातल्या आपल्या शंका, वर्तमानाने धारण केलेल्या ह्या ज्ञानामुळे तर ह्या 16 प्रकारच्या शंकेचं पूर्णपणे निरसन होते आणि आपली कांक्षा वितरण विशुद्धी आपली पूर्णपणे झालेली असते. तर कांक्षा वितरणामध्ये आपण अगदी अरूपखंडाच्या अगदी मुळापर्यंत जातो. रूपखंडाच्या मुळापर्यंत जातो, त्याच्या उत्पत्तीपर्यंत जातो. की जसं चक्षु त्याचं गोचर म्हणजे रूप बाहेरचं आहे. तर प्रसाद रूपखंड गोचर रूप जरी असलं बाहेरचं, तरी त्या चित्ताच्या द्वारे च्या सहयोगानं हे गोचर रूप ॲक्टिव्हेट होते आणि हे ॲक्टिव्हेट होत असताना 7 सर्वसाधारण चेतसिक आणि 6 पकिन्नक चेतसिक याचं उत्पत्ती आणि अगदी क्षणार्धात हे अरूपखंड आणि रूपखंड कसं पच्चयाच्या वर ह्या पच्चयाची
उत्पत्ती आपण फस्सच्या द्वारे ते जाणतो आणि हे दोन्ही खंड क्षणार्धामध्ये किती जलद गतीनं त्यांचं कार्य करतात आणि ते कार्य करून आपण त्याच्यात रिॲक्ट करतो, की हे प्रिय आहे. हे प्रिय बघतच राहावं. आणि लोभाच्या चित्तामध्ये आपण रत होतो आणि नवीन संस्कार बनवतच असतो. आणि हेच संस्कार भव, उपादान आणि ह्या जन्म-मृत्यूच्या बंधनात आपल्याला अटकवतात. तर हा पूर्ण पटीच्य समुत्पाद आपल्याला ह्या रूप आणि अरूप खंडाचं जेव्हा आपण विभिन्नपणे, स्वतंत्रपणे त्याची धम्माच्या कम्मठाणावरून बघतो, तेव्हा हा पटीच्य समुत्पाद आपल्याला भावित करता येतो आणि तो 2 पद्धतीनं आपण भावित करतो, की अनुलोप पण आपण बघतो. म्हणजे वर्तमान स्थिती जाणतो, भूतकाळातलं जाणतो, भविष्यातलं जाणतो आणि हाच पटिलोम आपण जेव्हा बघतो, धम्माच्या कम्मठाणावरून आपण भावित करतो आणि हा भावित केल्यावरती आपल्या सगळ्या शंकाचं निरसन होते. जीवनात कोणतीही असा प्रसंग आला, कोणतीही घटना आली असेल, तर ह्या शंकाचं आपण पूर्णपणे नायनाट केल्यामुळे अगदी सहजतेने आपण शांत राहतो. आपण स्थिर राहतो. कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. ना प्रियच्या स्वरूपात देत, ना आपण शोक व्यक्त करतो, परिदेव करतो. तर आपल्यातला शोक, परिदेव, भय, भीती, ताण, तणाव आणि लालसा सुद्धा ह्या 2 परिच्छेदाच्या मुळाशी आपण जेव्हा जातो, त्याचं कार्य चं आकलन करतो. त्याचं किच्छ आपण चांगल्या पद्धतीनं बघतो आणि त्याचा नायनाट करतो आणि आपली संपूर्ण म्हणजे या दोन्ही रूप आणि अरूप खंडाचं उत्पत्ती, त्याची रचना, त्याचं कार्य, त्याचं किच्छ धम्माच्या कम्मठाणावरून जेव्हा आपण अनुभवतो, त्याला भावित करतो, तेव्हा अगदी सहजतेने ह्या सगळ्या शंका दूर होतात. म्हणजे हे सांगण्यासाठी शंका आहे, की आपल्याला कोणत्यातरी पद्धतीनं ते ओळखवावं. जसं की मुळात आपण बाबा म्हणतो. तर एक व्यक्तिमत्वाला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण बाबा म्हणतो, नाव देतो. ॲक्चुअली तसं नाव नसते, की जे मिलिंदपन्नामध्ये आपण बघितलं आहे. तर हे रूपखंड आणि अरूपखंडाचं हे स्वतंत्रपणे त्याचं उत्पत्ती, त्याची रचना, त्याचं किच्छ आपण जेव्हा बघतो, की कितीही आकर्षक रूप आपण धम्माच्या कम्मठाणावरून बघतो, त्याची उत्पत्ती बघतो
आणि त्याला जर आपण प्रतिसाद न करता अनित्य रूपाच्या द्वारे ते भावित केलं, तर हे दोन्ही खंड हे विलग राहतात. ते समाहित होत नाहीत आणि त्याला स्पष्टपणे वळण लागलं जाते. त्याला योग्य दिशा आपण लावल्या जातात आणि ते लावल्या गेल्यामुळे आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये कितीही आकर्ष रूप दिसलं, तर आपल्यामध्ये हिरी उत्पन्न होते. आपल्यामध्ये ओतप्प निर्माण होते. तर ही हिरी म्हणजे स्वतःची लज्जा. स्वतःची लज्जा उत्पन्न झाली तर आपल्याला समजते की हा लोभ आहे. हे कार्य चांगलं नाही. आणि आपण जनाची सुद्धा लज्जा बाळगतो. आणि त्यामुळे कितीही आकर्षक रूप असेल, त्या रूपामध्ये आपली आसक्ती राहत नाही. तर वर्तमानातलं आपलं जे काही भ्रमण असते, जे भाव आपण उत्पादित करतो, ते उत्पादित करत नाही. अतीताचं आपण भंग करतो. अतीताचं भंग केलं तो वर्तमानाची उत्पत्ती नाही, तर भविष्य नाही. तर अशा स्वरूपाने जे आपल्याला मांडणीच्या स्वरूपात दिलं आहे, की ह्या 16 शंका आपल्यातल्या कायमच्या जातात. तर ह्या पद्धतीनं त्या आपल्यातल्या जात असतात आणि आपण मग तेव्हा म्हणतो, की कांक्षा वितरण विशुद्धी आपली पूर्णपणे झालेली असते. तर ह्या अरूप खंडाचा आपण धम्माच्या कम्मठाणावरून जेव्हा निरंतरतेने आपली सती प्रथा प्रस्थापित करतो, की जे सब काय पटी संवेदी पसंभय काय संखारा आणि नैसर्गिकपणे विद्या उत्पन्न करतो, विपश्यना विद्या उत्पन्न करतो. तर हे जो विषय, जो वियान म्हणजे रूपखंडाचं उगम, त्याचं कार्य, त्याची रचना, त्याचं किच्च, अरूप रूप खंडाची उत्पत्ती, त्याची रचना, त्याचं किच्च, त्याचा स्वभाव, त्याची टेंडन्सी, त्याचे गुणधर्म अगदी आपण जाणतो आणि भावित करतो अनित्य रूपाच्या द्वारे. तर रूपखंडाचे गुणधर्म उत्पादित होत असताना त्याच्यात कुशल किंवा अकुशल चित्ताची आपण उत्पत्ती करत नाही. फक्त क्रियामध्ये जेव्हा राहतो, तेव्हा वर्तमानांबरोबर आपण भूतकाळातले जेवढेही संस्कार आहे, त्या संस्काराची निर्जरा करतो. तर भूतकाळातले, वर्तमानातले आणि भविष्यातले सगळ्या शंकाचं म्हणजे ज्या विषयामध्ये जे रममाण होणारं असते, ते रममाण होण्याचं समूळ उच्चाटन, जिथं उत्पादन होते आहे, ते उत्पादनच आपण काढून टाकतो.
तर रूपखंडाचे उच्चाटन करणाऱ्या गुणधर्माला आपण छेदन-भेदन करतो आणि अरूपखंडामध्ये जे अकुशल चित्त जे भविष्यामध्ये उत्पादित होतात, ते लोभाचे 8 चित्त, पथिकाचे 2 चित्त, विचिकित्स मोहाच्या चित्ताचं आपण उच्छेदन करतो. आणि कोणत्याही विषयामध्ये म्हणजे चक्षु असेल, रूपखंडाचं किच्छ सुरू झाल्यावरती आपण अकुशलाच्या चित्ताची उत्पत्ती करत नाही, तर म्हणजे ह्या चित्ताबरोबर वेदना, संज्ञा, संखार आणि चित्त आपण उत्पन्न करीत नाहीत. तर हे प्रतिवेदन आपण अशा पद्धतीनं धम्माच्या कम्मठाणावरून भावित केलं, तर आपली कांक्षा वितरण विशुद्धी होते आणि आपल्या निब्बाणाच्या प्रवासामध्ये आपण स्वतःपन्न संपादित केलेलं असते. तर आजच्या या दिवशी आपण कांक्षा वितरण शुद्धी जी कायेची दुसरी विशुद्धी आहे, ही विशुद्धी आपण समजावून घेतली शांततेने. ती आपल्या धम्माच्या कम्मठाणावरून आपल्या जीवनात प्रत्यक्षपणे उतरून आपल्याला निब्बाणाचा साक्षात्कार व्हावो, ही शुभेच्छा व्यक्त करून मी इथं थांबतो. याविषयी जर आपले काही प्रश्न, शंका असतील किंवा आपल्या काही सजेशन असतील, तर ते आपण द्यावे. साधू साधू साधू. सर, खूप छान सांगितले. आपण इथपर्यंत कधी गेलोच नाही. शिकले असल्यानंतरही सुद्धा आपण त्या 7 विशुद्ध शिकल्या, पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना समजावून सांगितलेले आहे. आज तर अजूनच एक माहीत झालेलं आहे. आपण ज्याला नामरूप म्हणतोय, तुम्ही नामाला अरूप मध्ये टाकलेले आहेत, ते बरोबर आहे. रूप नाही आहे म्हणजे अरूपच आहे, नाम आहे तो. हेच ना सर? यस सर, अरूपच आहे ते. हा, रूप नाही आहे म्हणजे अरूप समजलं त्याला. या हो हो. पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्लेन केले आहे. त्याचे गुणधर्म, त्याची उत्पत्ती, रचना, कार्य हे बद्दलही तुम्ही त्यांना सांगितलेले आहे. आणि त्याचप्रमाणे पृथ्वी, आपो, जो जे 4 मेन हे आहेत आपले रूप, ते पृथ्वी, आपो, तेज, वायू, त्याबद्दल पण काही विश्लेषण केलेत तुम्ही. त्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला संज्ञाबद्दल बोललेत तुम्ही, ज्या प्रकारे संज्ञा उत्पन्न होते त्या आणि ती ज्या प्रकारची संज्ञा उत्पन्न होईल त्या प्रकारचेच चेतशिका होतात, त्याच प्रकारचे चित्त करस्पॉन्डिंग चित्त होतात, रिस्पेक्टिव्ह चित्त होतात, तयार होतात. म्हणजे आपण संज्ञावर मागे बोललेले होते, संज्ञावर भर द्यायचं, तीला कन्व्हर्ट करायचं. कुशल संज्ञा झालेले उत्पन्न झाले तर त्याला कुशल मध्ये कसं कन्वर्ट करायचे ते तुम्ही मागे सांगितलेलेच आहे. त्याच्यानंतर गुलाबाचं उदाहरण दिलेले आहे. गुलाब आपण प्रत्यक्षात त्याला स्पर्श करत नाही, परंतु तो आपल्या गोचर रूपात मध्ये येऊन तो आपल्याला स्पर्श करतो आणि त्यामध्ये आपल्याला दोन इठ्ठ किंवा निठ्ठ जे आपण म्हणतो आहे ते भावना निर्माण करतो आहे आणि त्या प्रकारे आपल्याला त्याचे आपले कर्म होतात. त्यानंतर तुम्ही हे 16 म्हटले, 5 म्हटले ना, 5 भूताचे, 5 वर्तमान आणि 5 भविष्यातले, तर 15 पाहिजे ना हे जे शंका. हा सर, आपण जे प्रत्यक्ष आता अनुभवतो, ह्या भावित करतो, ते एक.
असं 16 होतात ते. अच्छा अच्छा, तिला घेऊन सोडा. भावित केलेली शंका जी आहे ती घेऊन सोडा. थँक्यू सर. हो सर, हो सर. हो. आणि ह्या ज्या शंका असतात त्याच्याप्रमाणेच आपला तुम्ही आय समान चेतसिक 7 आणि 6 13 चेतसिक असतात. यात ते पण बरोबर व्यवस्थित सांगितलेलं. ते जे फर्स्ट जे जे तयार होतं त्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन जातो. अकुशल किंवा कुशल या प्रकारचा. याला परत तुम्ही विधीला आणि पट्टीच्या समुत्पादला एकत्र आणलेले आहेत. आपण कधी विधी तर विधीच प्रमाणे आपण विचार करत असतो, पण तो विधी काय असते पट्टीच्या समुत्पादनावर आधारित होत असतं, पश्चया म्हणून. तर ते पण खूप चांगलं समजून दिलेले आहेत. तुम्ही एक अजून सांगितले समाहित करायला लोक म्हणजे नाम रूप यांना एकत्र आणता कामा नये. त्याचा थोडा काही सांगा. समाहित करायला नको म्हणाले तुम्ही नामरूपाला, म्हणजे नामरूपाला एकत्र आणता कामा नये. एकत्र आणलं तर त्याच्यावर आपल्याला रिॲक्शन तयार होतं, चांगलं किंवा वाईट. त्याचं थोडं सेक्शन करता का? हां सर. हां, छान सर. आपण चांगल्या पद्धतीनं ते धारण केलं. तर जेव्हाही आपण रूपखंडाचं समजा आपलं प्रसाद आहे. तर प्रसाद चक्कू आहे आणि ह्या प्रसादाचं जी उत्पत्ती आहे, ही उत्पत्ती त्याच्या गोचराच्या रूपानं सुरू होते आणि हे सुरू असताना हे प्रसाद सातत्यानं प्रियामध्ये रममाण होते. म्हणजे त्याची जी रचना आहे, की भोग करण्याची ही त्याची रचना आहे आणि त्या रचनेच्या अनुरूप तो कार्य करतो, किच्च करतो आणि या किच्च्यावरून आपला स्वभाव म्हणजे आपण हे अरूप खंडातलं नामखंड आपण ग्रहण करून मग जेव्हा आपण प्रिय रूपामध्ये, सुखामध्ये रममाण होतो, तेव्हा आपलं चित्त लोभामध्ये जाते. तर चित्त ही एकटं नसते. तर चित्ताबरोबर नामखंडाची वेदना, संज्ञा, संखार असते आणि त्यामुळे आपलं कुशल उत्पन्न होत नाही. तर अकुशलाचीच उत्पत्ती सातत्यानं होत जाते आणि हे सातत्यानं आपलं प्रियस आपल्या जीवनामध्ये येत नाही. जेव्हा अप्रिय येते, तेव्हा आपलं पटिगाचं, व्यापाराचं चित्त उत्पन्न होते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, आपण माझ्यासाठी पठाण सुत्त म्हणतो. तर अभिज्ञा दोमनस्सो म्हणजे लोभ किंवा द्वेष वर्तमान स्थितीमध्ये जास्त प्रमाणात उत्पादित होते. म्हणजे ह्या अरूपखंडाची, रूपखंडाची रचना अशाच पद्धतीनं आहे, की ते ह्या अकुशलाची उत्पत्ती करते. त्या चेतसी ही वेदनेच्या द्वारे, संज्ञाच्या द्वारे हे लोभाचं, दोषाच्या चित्ताची उत्पत्ती करते. तर ह्या लोभाला आणि दोषाला आपल्याला निरुद्ध करायचं आहे, त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे. तर आपण जेव्हा त्याला प्रतिसाद देत नाही, तेव्हा आपण काय करतो, की जे आपले अहेतुक विपाकचित्त आहे, त्याच्यामध्ये जे क्रियाचित्त आहे, तर क्रियाचित्तामुळे आणि पूर्ण आपल्या लोकोत्तर चित्तामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, तेव्हा आपण नव्याची उत्पत्ती करत नाही. फक्त क्रिया करतो. तर आपलं नामखंड आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व करत नाही आणि रूपखंडाचे गुणधर्म वाढू देत नाही. तर फक्त
ह्या 18 अहेतुक चित्ताचीच फक्त आपल्या नामरूप खंडाद्वारे जे काही गतकर्माचं आपलं कर्म आहे पुण्याचं किंवा अपुण्याचं, तर त्या रूपानं जे अकुशल 7 चित्त आहे आपले अहेतुक विपाक चित्त आणि कुशलाचे अहेतुक 8 चित्त आहे. तर हे आपण धम्माच्या कम्मठाणावरून कोणताही प्रतिसाद न करता म्हणजे चित्ताला आपण लोभामध्ये, दोषामध्ये न परिवर्तित करता त्याची जे कार्य आहे, ते कार्य लोभामध्ये परिवर्तित होऊ न देता त्याला स्थिर ठेवलं आणि रूपखंडाच्या कार्य जे गुणधर्म आहे त्यालाही आपण स्थिर ठेवलं, तर फक्त आपण अनुभव घेत राहू धम्माच्या कम्मठाणावरून. म्हणजे हे रूपखंड अरूपखंड फक्त बघतील, फक्त आपण पस्स करू आणि ती क्रिया निघून जाईल. म्हणजे त्याच समयी आपण फक्त क्रिया करू. लोभाची पण आपल्याकडून मग चित्ताची उत्पत्ती होणार नाही, कारण आपण अरूपखंड नामखंडाला स्थिर ठेवलंय, रूपखंडालाही स्थिर ठेवलं आहे आणि धम्माच्या कम्मठाणावरून आपण ह्या सतीच्या द्वारे फक्त सती संपजानो, फक्त बघतो आहे. आतापि संपजानो सतीमा. तर त्यावेळेस आपण अरूपखंड स्थिर करतो, रूपखंड स्थिर करतो आणि फक्त क्रिया करतो. कोणत्याही चित्ता जर ॲक्टिव्हेट राहिलं तर अकुशलाचं चित्त होईल किंवा कुशलाचं चित्त होईल आणि हे आपल्या रूपखंडाच्या द्वारे होईल. म्हणजे रूपखंड ही कार्यान्वित होते. हे दोन्ही खंड जेव्हा कार्यान्वित होतात तेव्हा कोणतं तरी कुशल अकुशल चित्ताची उत्पत्ती होते. ते हे दोघं आपण थांबवतो तेव्हा ॲटोमॅटिकली ग्रॅज्युअली आपण लोकोत्तर चित्तात जातो आणि लोकोत्तर चित्तात आपण नेहमी फक्त क्रिया करतो. कोणत्याही चित्ताची उत्पत्ती करत नाही. तर ह्या दृष्टीनं, ह्या अनुषंगाने, ह्या व्ह्यूच्या द्वारे आपण हे दोन्ही खंड हे स्थिर करतो. आणि हे फक्त आणि फक्त आपल्याला धम्माच्या कम्मठाणाद्वारे आपली सती आपण चांगल्या प्रकारे स्थापित करतो, प्रतिष्ठापित करतो, अविक्षेप करतो, अविसहाट करतो. तेव्हाच ह्या गोष्टी आपण करू शकतो, की चित्ताला पण म्हणजे नामखंडाला, अरूपखंडाला आपण स्थिर करतो आणि रूपखंडाला पण स्थिर करतो आणि ग्रॅज्युअली आपण लोकोत्तर भूमीमध्ये प्रवेश करतो. सर. हा सर, खूपच छान क्लिअर झालेला आहे आता याचाच अर्थ की आपण नाम आणि रूप हे वेगवेगळे त्यांचे फंक्शन्स आहेत आणि त्याप्रमाणे ते कार्य करत असतात आणि त्यामुळे आणि त्याचे फंक्शन होत असते, किच्च करत असतो. तर त्यालाच आपण ब्रेक करतो, त्यालाच आपण जवळ येऊ देत नाही. म्हणजे जवळ येऊ देत नाही याचा अर्थ असं की ज्याप्रमाणे जे 7 कुशल विपाक चित्त आणि 8 कुशल विपाक चित्त जे असतात ते हेतूच नसतं, अहेतुक आहेत ते. त्याप्रमाणे अहेतुक करण्याच्या प्रमाणेच आपण समजायचं. जरी कोणताही आपल्या डोळ्यासमोर एखादा रूप आला तर त्याच्यावर आपण त्याची म्हणजे आनंद किंवा चांगला किंवा वाईट असं न करता त्याला न्यूट्रल फॉर्म मध्ये न्यायचं आहे, उपेक्षामध्ये घालायचं आहे, की जेणेकरून ते जे चित्त आहे, तर तुम्ही बोललेच एका
जे लोभाचे, 2 दोषाचे, 2 मोहाचे जे चित्त आहेत, ते चित्त उत्पन्न करू न देता त्यांचा उच्छेद करायचा म्हणाले तुम्ही. आणि त्या चित्ताबरोबर ते जे वेदना, संज्ञा, संखार जे चेतसिक आहेत त्यांना सुद्धा उच्छेद करायचं, म्हणजे ते उच्छेद आपोआपच होतात आणि आपल्यामध्ये हिरी जागृत होते, ओतप्प जागृत होते. आपले स्वतःची लज्जा असतं, आपलं स्वतःचं भय असतो की आपण काही वाईट कृत्य करता कामा नये म्हणून, हे त्याच्यात आपोआपच उत्पन्न होतात, म्हणजे कुशल चेतसिका निर्माण होतात. आणि ह्या सगळ्या घडामोडीमुळे आपण आपली दिशा जी आहे, मार्ग जो आहे, हा ऑटोमॅटिकली लोकीय चित्तापासून लोकोत्तर चित्तामध्ये आपण पदार्पण करतो, जातो याच्यात. आणि त्या ठिकाणी गेले असल्या कारणास्तव आपण फंक्शनल चित्त जे आहेत, म्हणजे किर्य चित्त आहेत, त्या किर्य चित्ताप्रमाणेच आपण त्याच्यामध्ये फिरत असतो. आणि ते असं सगळं झालं होतं कारण त्यामुळे वर्तमानात उत्पत्ती होणार नाही, भविष्यात सुद्धा उत्पत्ती होणार नाही. म्हणजेच आपल्याला आपला जे भवचक्र आहे त्या स्टेज मध्ये गेले असल्या कारणास्तव ऑटोमॅटिकली स्टॉप होईल आणि आपल्याला निर्माण प्राप्त होईल. सर, हा, करेक्ट सर. जवळपास गेलो का? नाही नाही, बरोबर गेलो. एकदम छान आपण एक्सप्लेनेशन केलं आणि बरोबर केलं. म्हणजे आपला टार्गेट काय, गोल काय आहे की निर्वाणाकडे जायचं. तर हे एक मार्ग तुम्ही क्लिअर करून दिलेले आहेत, कंखा वितरण विशुद्धीच्या मार्गातून. हा, येस सर. मॅडम, वैशाली मॅडम, दादा, आता तुमचा रोल आला आहे, सगळ्यांना साईन करून द्या. वैशाली मॅडम, नाही आहेत का मॅडम? नमो बुद्धाय, जय भीम सर सगळ्यांना. मी काय म्हणू, इतकं छान म्हटलंय सगळ्यांनी, मला एवढं नाही येत. असं नाही मॅडम, आत्ताच आपल्याला सांगितलंय आपल्या मित्रांनी की तुम्ही दोघं बोलल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. जसं जेवण केल्यानंतर पान खातात किंवा जेवणानंतर एखादी स्वीट खातात, त्या पूर्ण जेवण झाल्यासारखं वाटतं. मनोहर सर, थँक्यू सो मच. तुम्ही हे जे कनेक्शन केलं ना हिरी ओतप्पचं, ते मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे मी नवीन ऐकलं तुमच्याकडनं, हिरी ओतप्प कसं आपल्या ध्यानमध्ये कनेक्ट होतं ते. थँक्यू सो मच सर. थँक्स मॅडम. दादा, साधू 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 दादा. अजून कोणाला काही सांगायचं आहे बाबा, सांगा. सुहास सर. नाही सर, कारण का सरांचं इतकं सुंदर आणि सुस्पष्ट इतकं विश्लेषण छान असतं, आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा त्याचा एक परत एक आढावा घेता, तर ते म्हणजे त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी कळत असतात. ह्या सेशनला तरी त्यावेळी आपल्या एक ते जागरूकता निर्माण होते आणि एक ऐकावं असं वाटतं आणि आपल्या मनात ते थोडंसं उत्पन्न होत असतं. तर सुंदर सरांचं, आणि तुम्ही सुद्धा त्याबद्दल पुढे करता, त्यामुळे साधुकार, साधू साधू साधू. साधू साधू साधू.
हा मला सांगायचं याच्यात आहे की आपण अभिधम्म शिकतो एवढ्या वर्षापासूनचा, आणि आता वाटते की हा सगळं समजलं आपल्याला, पण तसं काहीच नाही आहे. अजून त्याच्यामध्ये डीपनेस आहेच, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला टीचर जर मिळाले आणि त्यांनी आपला गेन केलेला जे काही त्यांच्या विचार असतील, त्यांचा नॉलेज असेल, त्याने जर शेअर केलं तर ते अजून क्लिअर होत असते. आपण कधी एक थेरॉटिकल जात असतो. चित्त म्हटलं तर चित्त, चेतशिक म्हणते ते एवढ्या चित्त आहे तेवढ्या चेतशिक आहे, त्याचा एवढा फंक्शन आहे, एवढा काय त्यांच्या लक्षण आहे, ते सगळं आपण हे करून नंतर मग ते संपयुक्त साऱ्या गोष्टीचा करत असतो. माझा खूप आता मला चित्त कळले, पण तसं नाहीच होत. आता आपण थेरॉटिकली विशुद्धी मग विशुद्धी शिकलेत आहोत विपश्यनामध्ये, तर त्या तेवढा पुरतच शिकलो आपण. पण आज मनोहर सरांनी त्याचा सुद्धा आपल्याला किती प्रकारे स्थिर विशुद्धी काय, चित्त विशुद्धी काय, दिट्टी विशुद्धी काय, आणि आता पंखा वितरण विशुद्धी पण त्यांनी व्यवस्थित प्रमाणे त्यांचं एक चैन तयार करून कोणता, आता आपण म्हटलं की बा नामरूप एकाशिवाय तर राहू शकत नाही, पण ते राहतीलच. ज्याप्रमाणे ते कसे राहतील, आपले अरहंतांमध्ये राहतात, त्या आर्य अष्टपुगलामध्ये जसे राहतात, भगवान बुद्धांमध्ये राहतात, त्या प्रकारे राहतील. त्यांच्यामध्ये सगळे चित्त चेतशिका होत्या, आमच्यामध्ये सगळे चेतशिका होत्या. ते रिॲक्ट करत होते, आपण रिॲक्ट करत असतो. कारण की त्याच्याशिवाय तर ते आपलं भव चालणारच नाही ना. भवंग कुठे चालणार आहे? त्यांच्यामध्ये भवंग चालायचे ना आपल्यामध्ये, टिल द एंड ऑफ अवर लाईफ. ठीक आहे, अजून कोणाला काय बोलायचं बोला, नाही तर आपण स्टाफ करायला काही हरकत नाही इथे. मनोहर सरांचं अजून एकदा धन्यवाद. सर खूप छान सांगताय. आणि मला एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे, तुम्ही ते पालीचे शब्द टाकत जा, चांगला वाटतो येस पालीचा सर. येस सर. बोलताना. वैशाली म्हणजे स्टाफ करायचे की अजून काही दुसरा काही चर्चा? 9:30 झाले. हो, स्टॉप करू सर. ॲक्चुअली मनोहर सर आपल्याला सांगतात ना, म्हणजे मेडिटेशनचं पूर्ण इन्स्ट्रक्शन्स, गाईडलाईन्स, आणि तुम्ही त्याला रिपीट करताना ते खूप हेल्पफुल आहे सर. जे तुम्ही त्याला मॉडरेट करता, ते खूप छान आहे. मला म्हणून दोघांना पण थँक यू म्हणायचं आहे, आणि खूप साधू, 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 आणि आपल्या सगळ्यांना थँक यू म्हणायचं आहे. तर सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम, हॅव ए नाईस डे. अतिशय धन्यवाद. जय नमो बुद्ध. भीम, नमो बुद्धाय. नमो सगळ्यांना बुद्धाय जय. थँक्स. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धस्थ, जय भीम बाबा नो सर्वांना. बुद्धाय सर्वांना जय नमो भीम बुद्धस्स जय भीम. आणि थँक्स. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.